नवीन फायनान्शियल इयर म्हणजे टॅक्स इयर 2027 सुरू झाले आहे. हीच ती वेळ असते जेव्हा आपल्याला आपले वर्षभराचे इन्कम टॅक्स इन्व्हेस्टमेंट डिक्लेरेशन आणि कोणता रिजीम सिलेक्ट करायचा आहे हे आपल्या एम्प्लॉयरला सांगावे लागते. याच डिक्लेरेशनच्या बेसिसवर पुढच्या वर्षभरात तुमचा टॅक्स कापला जातो. म्हणूनच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की फक्त 5 मिनिटात तुम्ही कसे ओळखू शकता की तुमच्यासाठी कोणता रिजीम सिलेक्ट करणे फायद्याचे ठरेल. पण त्याआधी कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही खूप मेहनत घेऊन मोठे आणि महत्त्वाचे विषय सोप्या आणि थोडक्यात शब्दात तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर आम्हाला पुढे अजून चांगलं काम करण्यासाठी अधिक मोटिवेशन मिळेल. त्यामुळे कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता मुख्य विषयाकडे वळूया. आधी आपण ओल्ड आणि न्यू टॅक्स रिजीम मधला बेसिक फरक समजून घेऊया. नवीन टॅक्स पद्धतीत 4 लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त असून 75,000 रुपयांचे मोठे स्टँडर्ड डिडक्शन मिळते. तर जुन्या पद्धतीत ही मर्यादा केवळ 2.5 लाखांपर्यंत असून डिडक्शन फक्त 50,000 रुपये आहे. सर्वात मोठा फरक म्हणजे नवीन पद्धतीत 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर झिरो टॅक्सची सोय आहे, जी जुन्या पद्धतीत फक्त 5 लाखांपर्यंतच मर्यादित आहे. कारण नवीन पद्धतीत 12 लाख रुपये इन्कमवरील टॅक्सवर रिबेट मिळते, तर जुन्या पद्धतीत 5 लाख रुपये इन्कमवरील टॅक्सवर रिबेट मिळते. जुन्या पद्धतीत ATC आणि HRA सारख्या गुंतवणुकीवर वजावट मिळते. मात्र नवीन पद्धतीत फक्त स्टँडर्ड डिडक्शन, एम्प्लॉयर PF कॉन्ट्रिब्युशन, एम्प्लॉयर NPS कॉन्ट्रिब्युशन आणि लेट आउट प्रॉपर्टीवरील होम लोन इंटरेस्ट हेच डिडक्शनमध्ये घेता येतात. आणि बाकी सवलतींच्या बदल्यात 5% आणि 10% असे कमी टॅक्स रेट्स देण्यात आले आहेत. थोडक्यात सांगायचे म्हणजे नवीन पद्धत कमी दरांच्या अनेक स्लॅब्समुळे सोपी आहे, तर जुन्या पद्धतीत 5% नंतर थेट 20% आणि 30% असे मोठे टॅक्स रेट्स लागू होतात. पण मग प्रश्न उरतो की जुनी टॅक्स पद्धत पूर्णपणे बाद झाली आहे का? तर तसे नाही. हे सर्व तुमच्या ब्रेक इव्हन आकड्यावर अवलंबून आहे. ब्रेक इव्हन म्हणजे गुंतवणुकीचा असा एक टप्पा ज्याच्या वर तुमची गुंतवणूक असेल तरच जुनी पद्धत तुम्हाला स्वस्त पडते. उदाहरणच घ्यायचे झाले तर जर तुमचा पगार 12 लाख रुपये असेल तर जुन्या पद्धतीत टॅक्स वाचवण्यासाठी तुम्हाला किमान 6,50,000 रुपयांच्या गुंतवणुकीचे पुरावे जसे की ATC, HRA किंवा होम लोन इंटरेस्ट दाखवावे लागतील. जर तुमची गुंतवणूक यापेक्षा कमी असेल तर डोळे झाकून नवीन टॅक्स पद्धत निवडणे तुमच्यासाठी जास्त फायद्याचे ठरेल. जसा तुमचा पगार वाढत जातो तसा हा गुंतवणुकीचा आकडाही वाढत जातो. समजा तुमचा पगार 15 लाख रुपये आहे तर तुम्हाला जुन्या पद्धतीत फायदा मिळवण्यासाठी 5,44,000 रुपयांची गुंतवणूक दाखवावी लागेल. 20 लाख पगार असेल तर हा आकडा 7,10,000 जातो. आणि जर तुमचा पगार 25 लाख ते 50 लाखांच्या दरम्यान असेल तर किमान 8 लाख रुपयांच्या गुंतवणुकीशिवाय जुनी पद्धत तुम्हाला परवडणार नाही. थोडक्यात सांगायचे तर 25 लाखांच्या वर पगार असणाऱ्यांसाठी 8 लाख ही एक मॅजिक फिगर आहे. जर तुमच्याकडे होम लोनचे मोठे व्याज, मेट्रो सिटीतले जास्त घरभाडे, HRA आणि ATC अंतर्गत पूर्ण गुंतवणूक असेल तरच तुम्ही जुन्या पद्धतीचा विचार करा. पण नवीन टॅक्स पद्धतीत म्हणजेच न्यू रिजीममध्येही काही वजावटी पकडल्या जातात, ज्याचा फायदा घेऊन तुम्ही तुमचा टॅक्स अजून कमी करू शकता. यामध्ये प्रामुख्याने 75,000 रुपयांचे स्टँडर्ड डिडक्शन, तुमच्या पगारातून वजा होणारे एम्प्लॉयर PF कॉन्ट्रिब्युशन जे तुमच्या बेसिक सॅलरीच्या 12% पर्यंत असू शकते, आणि एम्प्लॉयर NPS कॉन्ट्रिब्युशन जे कलम 80CCD2 अंतर्गत बेसिक सॅलरीच्या 10% पर्यंत असेल, यांचा समावेश होतो. यासोबतच जर तुमचे घर भाड्याने दिले असेल तर त्यावरील होम लोन इंटरेस्टची वजावटही तुम्ही न्यू रिजीममध्ये घेऊ शकता. जर या सगळ्या गोष्टी आपण एकत्र केल्या तर न्यू रिजीममध्येही तुमचे मॅक्सिमम नॉन टॅक्सेबल इन्कम खूप वाढते. उदाहरणच घ्यायचे झाले तर जर एखाद्या व्यक्तीचा पगार 15 लाख रुपये असेल तर 75,000 स्टँडर्ड डिडक्शन, 40,000 एम्प्लॉयर PF, 60,000 एम्प्लॉयर NPS आणि 1,25,000 लेट आउट होम लोन व्याज धरून त्याचे टॅक्सेबल इन्कम 12 लाखांवर येते. तर 15 लाखांचा पगार असूनही तुमचा टॅक्स पूर्णपणे शून्य होऊ शकतो. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, नवीन टॅक्स पद्धत ही सोपी आणि कटकटमुक्त आहे, कारण तिथे तुम्हाला कोणतेही गुंतवणुकीचे पुरावे द्यावे लागत नाहीत. पण जर तुम्ही स्वतःच्या घरासाठी होम लोन घेतले असेल किंवा तुमच्या मुलांच्या शिक्षणाचा आणि हॉस्टेलचा खर्च खूप जास्त असेल तर जुनी पद्धत
अजूनही तुमच्यासाठी वरदान ठरू शकते. त्यामुळे घाईत निर्णय न घेता तुमच्या पगाराचा आकडा आणि तुमच्या हातात असलेले गुंतवणुकीचे पुरावे तपासून पहा आणि मगच योग्य पर्याय निवडा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत आणि ऑफिस ग्रुपवर नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचाही टॅक्स वाचण्यास मदत होईल. आणि जर तुम्हाला टॅक्स प्लॅनिंगसाठी प्रोफेशनल ॲडवायझरी हवी असेल तर आम्हाला या नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करा.